आज आपण आहाराबद्दल बोलूया। फूड इज मेडिसिन असं म्हटलं जातं। जर तुम्ही अन्न हे औषधाप्रमाणे खाल्ले तर तुम्हाला औषध सतत खाण्याची गरज पडणार नाही। आजारी पडू नये म्हणून आयुर्वेदात आहाराचे काही सर्वसामान्य नियम सांगितले आहेत। जसं की पहिले, अन्न कधी खावे। मागेच आपण बघितलेलं आहे की भूकी तो सदा सुखी, अर्थात भूक लागणे ही सगळ्यात मोठी खून आहे। तसेच त्यासोबत आधीचे खाल्लेले अन्न पचून पोटामध्ये हलकेपणा निर्माण झाल्यानंतर आणि मनामध्ये खाण्याची इच्छा निर्माण झाल्यावर आणि जेव्हा मन प्रसन्न असेल तेव्हा अन्न घ्यावे। आता दुसरे, अन्न किती खायला हवे। आपण जेवणापूर्वी म्हणतो ना, उदरभरणो हे ज्यानी जे यज्ञ कर्म, तसंच या यज्ञामध्ये किती आहुती दिली पाहिजे, अर्थात पोटामध्ये एका वेळी किती अन्न घ्यायला पाहिजे याचे काही मापदंड आहेत का? तर हो, आपल्या पचनशक्तीलाही एक मर्यादा असते। ती जरी प्रत्येकाची कमी जास्त असली तरी त्यामागे एक मूलभूत नियम नक्कीच आहे। आपण पोट भरून किती प्रमाणात खाऊ शकतो याचा अंदाज प्रत्येकालाच असतो। तो अंदाज म्हणजे आपलं 100%। त्याचे साधारण 4 भाग करावे। त्यातले 2 भाग हा सॉलिड अन्नासाठी। सॉलिड अन्न म्हणजे काय? जे चावून खायला लागते त्याला सॉलिड अन्न म्हणतात। म्हणजे भात, भाजी, सुकी भाजी, चपाती, भाकरी, कोशिंबीर ह्याचे प्रमाण 2 भाग असावे। ते झालं 50%। पुढचा भाग 25%। 25% भाग हा लिक्विडसाठी। लिक्विड म्हणजे द्रव पदार्थ, जसे की पिण्याचे पाणी, आमटी, कढी, ताक, पातळ भाजी असे सगळे घेणे अपेक्षित आहे। हा 25% भाग। आणि उरलेला 25% भाग हा रिकामा ठेवावा। म्हणजे काय? तर पोट तुडुंब भरण्यापूर्वीच थांबावे। म्हणूनच असे म्हणतात की सावकाश खा। म्हणजे काय? तर अवकाश म्हणजे पोटामध्ये थोडी जागा शिल्लक ठेवून जेवा। याचे कारण असे की जेव्हा अन्न पोटामध्ये जाते त्याला पचवण्यासाठी वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष पोटामध्ये दखल होतात आणि हे तिन्ही दोष अन्नामध्ये मिसळून अन्न पचनाचे काम सुरू करतात। आणि जर त्यांना दखल होण्यासाठी जर पोटामध्ये जागा शिल्लक नाही ठेवली तर ते पोटामध्ये जाणार कशी? जसं बसमध्ये भरपूर प्रवासी बसले आणि ड्रायव्हरला जागा नाही दिली तर ती गाडी पुढे जाणार कशी? म्हणूनच पोट थोडे रिकामे राहील इतकेच खावे। खाण्याच्या प्रमाणाबद्दल अजून एक नियम म्हणजे जे पदार्थ पचायला जड असतात ते मुळातच कमी खावेत। जसं की कंदमुळे, बटाटा, रताळी, मिठाया असे कमी खावे। आणि जे पचायला हलके असतात ते जरा जास्त घेतले तरी चालतात। जसं की मूग, लाह्या हे क्वचित पोटभर खाल्ले तरी चालतात।